निखिल वागळे यांनी भाजपचं मोठं षडयंत्र उघड केलं। भाजपने 2 प्लॅन तयार ठेवले आहेत। जर महायुतीला सत्ता भेटली नाही तर पहिला प्लॅन हा आहे की जर भाजप मोठा पक्ष असेल तर भाजपचे राज्यपाल फडणवीसांना सरकार बनवायला बोलवतील आणि मग फडणवीस दुसऱ्या पक्षांची तोडफोड करून सरकार बनवतील। किंवा दुसरा प्लॅन हा आहे की 23 नोव्हेंबरला मतमोजणी झाल्यावर 26 तारखेला विधानसभेची मुदत संपत आहे। जर महायुतीकडे बहुमत नसेल तर भाजपचे राज्यपाल 26 तारखेपर्यंत टाइमपास करतील आणि 26 नंतर राष्ट्रपती राजवट लावून मोठा खेळ खेळला जाईल। त्यामुळे महाराष्ट्र वाचवायचा असेल तर भाजपच्या जागा कमी झाल्या पाहिजे। पण आतापर्यंत जे जागा वाटप झालंय त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी सपशेल शरणागती स्वीकारलेली दिसते। एकनाथ शिंदे यांना ज्या जागा दिलेल्या आहेत त्यातही भाजपने मोठी घुसखोरी केलेली आहे। ठाणे जिल्ह्यामध्ये 11 पैकी फक्त 2 जागा एकनाथ शिंदे लढवत आहेत। आणखीन काही शिल्लक होत्या जागा, 2च्या 4 होतील, पण 11 पैकी 4 जागा एकनाथ शिंदेला जर स्वतःच्या बालेकिल्ल्यात मिळणार असतील तर भाजपने किती कुरघोडी केली आहे तुमच्या लक्षात येईल। आणि एकनाथ शिंदेना इतका दम दिलाय अमित शहाने की त्यांना काही बोलण्याची हिंमतही होत नाही। लोकसभेला निदान ते नाराजी व्यक्त करत होते, त्यांचे अगलबगलचे जे साथीदार आहेत तेही नाराजी जाहीरपणे व्यक्त करत होते, पण यावेळचा दम इतका मोठा आहे की ही नाराजी व्यक्त करण्याची ताकद किंवा हिंमत त्यांच्यामध्ये राहिलेली नाही। पण एकनाथ शिंदेच्या यादीमध्ये काल जी एकनाथ शिंदेची यादी जाहीर झाली त्या यादीमध्ये भाजपने स्वतःची माणसं कशी घुसवली आहेत बघा। पालघरला राजेंद्र गावित हे भाजपचे आधीचे उमेदवार होते, ते आता एकनाथ शिंदेच्या सेनेमध्ये जाऊन निवडणूक लढवणार आहेत। बोईसरला विलास तरे हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत। कुडाळला तुम्हाला माहिती आहे निलेश राणे हे आता भाजपमधून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत गेले आहेत आणि त्यांचे उमेदवार झालेले आहेत, त्यामुळे निलेश राणे। अंधेरी पूर्वला मुर्जी पटेल हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते होते। गेल्या निवडणुकीमध्ये आणि गेल्या पोटनिवडणुकीमध्ये ते भाजपचे उमेदवार होते, ते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून आता लढतील। संतोष शेट्टी भिवंडी पूर्वेला भाजपचे कार्यकर्ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून उभे आहेत। याचा अर्थ असा होतो या नव्या 20 लोकांच्या यादीमध्ये सुद्धा हे भाजपचे कार्यकर्ते घुसवण्यात आलेले आहेत। किती दुर्दैवाची परिस्थिती आहे बघा। आधी भाजपने जेवढ्या हव्या तेवढ्या जागा दिल्या नाहीत, ती संख्या कमी केली, त्यामध्ये स्वतःचे आता उमेदवार घुसवत आहेत आणि एकनाथ शिंदेनी अगदी शरणागती पत्करलेली आहे भाजप हायकमांड म्हणजे अमित शहांबरोबर। कारण अमित शहानी त्यांना सांगितले गप्प बसून जेवढ्या जागा आम्ही देतोय तेवढ्या स्वीकारणं हेच तुमच्या हातात आहे। भाजप गेल्या वेळेला मी सांगितलं भाजप उपयोग संपला की तुम्हाला फेकून देतो, त्यामुळे हळूहळू एकनाथ शिंदे यांच्यावर सामान गुंडाळण्याची वेळ येणार आहे। काय थिअरी चालली आहे तुम्हाला सांगतो, तुम्हाला धक्का बसेल किंवा तुम्ही ऐकली असेल। काही जणांचं असं म्हणणं आहे की निकाल काही लागला निवडणुकीचा आणि थोड्या जागा कमी पडल्या तर भारतीय जनता पक्ष हा जर सर्वात मोठा पक्ष बनला की 160 पैकी समजा भाजपचे 80 उमेदवार निवडून आले, 50% स्ट्राईक रेट असेल तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि मग भाजपला अंकित असलेले राज्यपाल जे आहेत ते भाजपवाल्यांना पहिल्यांदा सरकार बनवायला बोलवतील आणि मग भाजपवाले जे बरोबर येतील, मग बंडखोर जे निवडून येतील, समजा 25 बंडखोर निवडून आले त्यांना बरोबर घेतील, मग अजित पवारांना बरोबर घेतील, मग एकनाथ शिंदेना बरोबर घेतील आणि सरकार बनवण्याची घाई करतील। नाहीतर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे, 26 तारखेला विधानसभेची मुदत संपते आहे, तर 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल आणि मोठा खेळ खेळला जाईल। भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते सुद्धा हे सांगतायत की कोणाला कितीही जागा मिळो सरकार भाजपचंच येणार आणि भाजप तोडफोड करून महाविकास आघाडीला मात देणार। मी तुम्हाला अशासाठी सांगतोय की हे लक्षात असू द्या, मतदारांचा अपमान कसा केला जाईल त्याचे प्लॅन सुद्धा बनतायत। हे खरं की खोटं हे निवडणुकीनंतर दिसेल, पण मतदारांचा हा अपमान आहे आपण लक्षात घेतलं पाहिजे। आणि भारतीय जनता पक्षाला समजा मी असं म्हणतो 80 जागा मिळतील तर त्या कमीत कमी कशा होतील याची काळजी महाराष्ट्रातल्या मतदारांनी घेतली पाहिजे, कारण भाजपला जितक्या जास्त जागा तेवढी दगाबाजीची शक्यता अधिक आहे, लक्षात घ्या। अजित पवारांनाही अशीच शरणागती पत्करायला लागली, अजित पवारांची काही किंमत राहिलेली नाही। अजित पवार आमचे नावडते आहे हेच भाजपवाले आणि महायुतीवाले
दाखवून देत आहेत. अजित पवारांचं काही चाललेलं नाही आहे. त्यांना गप्प बसण्याशिवाय इलाज नाही. म्हणजे तिथे शिंदेंची तिकीटं कापली, शिंदेंच्या यादीमध्ये भाजपचे लोक घुसवले, तरी शिंदेना काही बोलता येत नाही. इथे अजित पवारांच्या माणसाचं तिकीट कापलं, तरी अजित पवारांना काही बोलता येत नाही. अजित पवारांची इच्छा नव्हती यावेळेला बारामतीतून पुतण्याच्या विरुद्ध लढायची. ते दुसरा मतदारसंघ बघत होते. पण माझी माहिती अशी आहे की अमित शहानी त्यांच्यावर दबाव आणला की तुम्हाला बारामतीतूनच लढावं लागेल, कारण तुम्ही जर बारामतीतून लढला नाहीत तर मग आम्हाला तुमचा उपयोग काय आहे. अजित पवार जर बारामतीतून पराभूत झाले तर भाजपच्या दृष्टीने त्यांची शेवटची उपयुक्तता संपलेली आहे, लक्षात घ्या. भाजप कसं राजकारण करतो ते बघा. भाजपबरोबर जाणं म्हणजे विषाशी संगत करणं आहे, विषाशी खेळ खेळणं आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येक पक्ष भाजपने आपला मित्रपक्ष असा फेकलेला आहे. आज शिंदेंची किंमत कमी करतायत, अजित पवारांचा अपमान करतायत. उद्या काय होईल हे मी वेगळं सांगायची अजिबात गरज नाही आहे. मित्रो, महाराष्ट्रातलं जे राजकारण चाललेलं आहे निवडणुकीच्या निमित्ताने खुश कोणीच नाही आहे, लक्षात घ्या. महाविकास आघाडीमध्ये भांडणं चालली आहे, महायुतीमध्ये भांडणं चालली आहेत. शिंदे महायुतीमध्ये खुश नाही आहेत, अजित पवार खुश नाही आहेत. भाजपचा दबाव वाढतोय. भाजप हळूहळू अख्खी युतीच गिळायला बघते. शिंदेना कमी जागा मिळाल्या तर शिंदेंचा काय उपयोग राहणार नाही. अजित पवारांना अर्धा रामराम आधीच केलेला आहे, त्यांना पूर्णपणे निरोप देतील. त्यामुळे मी म्हणतोय निवडणुकीनंतर समीकरणं खूप बदलणार आहेत. आज त्याविषयी मी बोलणार नाही. अजित पवारांनी बारामतीत आज भाषण केलं. तिथे युगेंद्र पवार यांच्याकडून जर त्यांचा पराभव झाला तर अजित पवारांचं करिअर फारच रसातळाला जाईल. त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न उभा राहील. आणि पुन्हा एकदा त्यांना काकांपुढे म्हणजे शरद पवार यांच्या पुढे शरणागती पत्करावी लागेल. अजित पवारांचं भवितव्य तर मला खूप अंधकारमय दिसतंय. त्यांना 50-55 जागा मिळाल्या तरीसुद्धा त्यांचे किती उमेदवार निवडून येऊ शकतात. जाणकारांचा अंदाज आहे की अजित पवारांना 20 जागा सुद्धा मिळणार नाहीत. 20 जागा. जर अजित पवारांना 20 जागा मिळाल्या तर ते काय करतील हे सुद्धा पाहण्यासारखं असेल. लोकांना चांगलं सरकार हवं आहे, लक्षात घ्या. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना तिकीट देता का? तुम्ही साखर सम्राटांना तिकीट देता का? तुम्ही कंत्राटदारांना तिकीट देता का? तुम्ही पैसेवाल्यांना तिकीट देता का? तुम्ही उमेदवार देताना पैसे घेता का? या सगळ्याचा लोकांना वीट आलेला आहे. लोकांना आपल्या समस्या सोडवणारं सरकार हवं आहे. लोकांना भ्रष्टाचार न करणारं सरकार हवं आहे. लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं रक्षण करणारं सरकार हवं आहे. आता मतदारांचा एवढाच प्रश्न आहे. दिवाळी जाईल, दिवाळीनंतर प्रचार सुरू होईल आणि या प्रचारात तरी तुम्ही आमच्या निकडीच्या प्रश्नावर बोलणार आहात की नाही? कारण आजपर्यंत हे बडे नेते बोललेले नाही आहेत. ते आता जागांविषयी बोलतायत, उमेदवारांविषयी बोलतायत, आपल्या जिंकण्याविषयी बोलतायत. मतदार विचारतोय तुम्ही आमच्याविषयी कधी बोलणार आहात?